वेलकम योगिता मॅम. तुम्ही श्रीशा जॉईन केला आणि जॉईन केल्यापासून तुम्ही बरेचसे प्रॉब्लेम आम्हाला पहिल्यांदा सांगितले होते की हो. चिकनगुनियामुळे बॉडी पेन होणं, की रात्र रात्र झोप न लागणं, त्यानंतर बीपीचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टींवर काय परिणाम जाणवले ते थोडक्यात आमचे शेअर करा. पहिल्यांदा तुम्ही मुख्य हो. प्रॉब्लेम मला सांगितला होता की झोपेचा, त्याविषयी थोडं सांगा. हो. हो. सर मी म्हणजे 6 ते 8 महिने झोपेची गोळी घेत होते. ज्या वेळेस मी श्रीशा योगासाठी तुमच्याकडे आले त्यावेळेस मी माझे खूप प्रॉब्लेम सांगितले. तर ते मला असं वाटायचं की मी करू की नको करू, करू की नको, म्हणजे मी अधांतरीच होते की पक्क मी करू की नको. तरी पण मी विचार केला की नाही, एकदा करून बघायला काय हरकत आहे. म्हणून मी श्रीशा योगा जॉईन केलं. त्यानंतर 8 दिवसानंतर माझी झोपेची गोळी ती पूर्णपणे बंद झाली. अरे म्हणजे वा. मला ऑटोमॅटिक झोप लागायला लागली, शरीर थकायला लागलं माझं. आणि याच्या आधी ना मला चिकनगुन्याचे फार साईड इफेक्ट झाले, त्यामुळे गोळी घेतल्याशिवाय मला झोपच येत नव्हती. हा हम्म. सगळ्यात मोठा बेनिफिट तर हा झाला माझा, की माझी झोपेची गोळी 8 दिवसानंतर बंदच झाली. अच्छा. आणि अजून आणि किती दिवस तुम्ही 6 महिने जवळपास बीपीची सॉरी झोपेची गोळी घेतली होती? झोपेची. आणि अजून एक चिकनगुनियामुळे तुमचा बॉडी पेन झाला होता, तुम्ही ते खूप बोललात की सगळं शरीर दुखतं, त्याविषयी काय परिणाम हो. झाले? तर मी ना आधी ज्यावेळेस डॉक्टरांकडे गेलते, मी जवळजवळ 5 ते 7 डॉक्टर चेंज केले. तर मला झोप म्हणजे नाही का, डॉक्टर ज्या गोळ्या औषधं द्यायचे ना, ती गोळी औषध घेतली तर तेवढ्यापुरती अर्धा ते 1 तास झोप यायची फक्त. हम्म. नाहीतर मी 24 तासातले फक्त 1 तास झोप घेत होते. त्यानंतर ती गोळी बंद झाली की पुन्हा बॉडी पेन तयार. पुन्हा बॉडी पेन व्हायचंच, मला अगदी असं व्हायचं की मी उठू शकत नव्हते, कुणीतरी धरून मला उठवायचं. अच्छा. मग मी असं नाही का, ज्यावेळेस योगा चालू केला, सुरुवातीला तर माझी झोपेची गोळी बंद झाली. त्यानंतर 8 दिवसानंतर हळूहळू मी एक गोळी होती ती अर्धी गोळी, पेन किलर अर्धी करायला लागले. त्यानंतर 15 दिवसात मी पूर्णपणे ती गोळी बंद केली. आणि त्यानंतर मी आज 3 महिने पूर्ण झाले, मी एकही गोळी घेतली नाही. अच्छा. म्हणजे पेन किलर एकही घेतली नाही. चिकनगुनियामुळे जे बॉडी पेन व्हायचं, त्या बॉडी पेन साठी तुम्ही जेवढे काही डॉक्टर्स लागले, सगळ्या टॅबलेट्स घेऊन झाल्या, आणि तो हो. जॉईन केल्यानंतर जवळपास म्हणजे आपण म्हणूया 2-3 महिन्यामध्ये तुमची बॉडी पेनची पण जी पेन रिकव्हरी. पण बंद झाली. हो हो हो, पूर्णपणे बंद झाली. अच्छा. आणि अजून ओव्हर थिंकिंग तुम्ही सांगितलं होतं. खूप तुमचं म्हणजे एक हो. छोट मनात शंका आली की तुम्ही दिवसभर विचार, त्याविषयी थोडं बोला. हो. हा. सर मी म्हणजे एखादी गोष्ट मला जर असं वाटलं की आज मला एखादी गोष्ट करायची किंवा मी केली नाही, चुकली माझ्याकडून, असं एखादा विचार जर डोक्यात आला तर तो माझ्याकडून न बंद होतच. म्हणजे कसं, जरी झोपले, मी डोळे बंद केले तरी मी तोच विचार करायचे, नाही माझं ही गोष्ट राहिली, मी चुकले, मी कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय माझा. म्हणजे अशी ओव्हर थिंकिंग करत करत मला असं वाटायचं की आता नाही, मला काहीतरी मानसिकरित्या काहीतरी त्रास होईल किंवा बीपी तरी होईल. कारण माझ्या वडिलांना बीपी आहे, आईला शुगर आहे. मग ते सगळे डॉक्टर सांगायचे की आई वडिलांना आहे म्हणून तुम्हाला पण होणारच, आणि ते 100% होणार. मग मी तोच विचार डोक्यात धरायचे. त्यानंतर मी जसं जसं हे योगा, असं जसं जसं तुम्ही मेडिटेशन वगैरे घ्यायचे ना, त्या ऑटोमॅटिक माझ्या मनातले विचार बंद झाले, झोप लागली मला, आणि दिवसभर मी फ्री व्हायला लागले. आपोआप फ्री झाले मी, म्हणजे नाही का, खूप छान रिझल्ट भेटला मला त्याच्यात पण. ओव्हर थिंकिंग पण म्हणजे तुमचं. माझं, हो हो, ओव्हर थिंकिंग पूर्णपणे बंद झाली माझी ती. अरे वा, व्हेरी गुड, खूप छान. हम्म. आणि तुम्ही बोलला होतात की तुमचं वेट आणि स्किन बाबतीत, इंचेस हो. लॉस, त्या बाबतीत काय झालं परिणाम, किती झाला? हा. तर आधी आधी मला असं वाटायचं, म्हणजे नाही का, मी तुम्हाला क्वेश्चन केलं होतं की योगा केलं तर माझं वेट लॉस होईल की नाही. कारण अच्छा. माझं फॅट लॉस व्हायचं पण वेट लॉस होत नव्हतं. तर ह्या दिवसात मला असं जाणवली की माझे 3-3 इंचेस लॉस झाले आणि 4 किलो वेट लॉस झाले. किती म्हणजे दिवसात? मला जाणवलं पण नाही. काल परवा, काल मी वेट विचार पाहिलं ना, तर माझं 4 किलो वेट कमी झालं होतं. 4 किलो म्हणजे मलाच विश्वास नाही बसला की खरंच माझं 4 किलो वेट कमी झालं की काय, नाही का. सगळे ज्यावेळेस म्हणायला लागले, नाही तू खरंच आता असं वाटतंय की तू बारीक झालीये, नाही का. मग ते खूप छान वाटलं की नाही होत, झालं सक्सेस, म्हणजे हे महत्वाचं. आणि आणि लास्ट एक क्वेश्चन की तुम्ही दवाखान्याचं सारखं जॉईन करण्याअगोदर बोललो होतात ना की हा दवाखान्याचा हा. खर्च असतो, तर तो थांबला की अजून चालूच आहे, त्याविषयी काय? नाही नाही, पूर्ण मी म्हणजे जसं 8-15 दिवसानंतर तुम्हाला सांगितलं, झोपेची गोळी जशी बंद झाली माझी ना, त्यानंतर मी दवाखाना हा बंदच केला.
म्हणजे ऑटोमॅटिक झाला, म्हणजे गरजच पडली नाही मला की आता आज दुखतंय आणि आता मी दवाखान्यात जाऊ की काय, नाही का, असं काही वाटलंच नाही. अगोदर कशी ऑटोमॅटिक ते कंडिशन बंदच होऊन गेलं. अगोदर कशी हं? अगोदर कशी कंडिशन होती दवाखान्याची? अगोदर म्हणजे मला एक 8 दिवसाला मला दवाखान्यात जावंच लागायचं. आणि गेल्यानंतर जे डॉक्टर गोळ्या द्यायचे, जे पेन किलर द्यायचे, जर मी रात्री औषध घेतले तरच मी सकाळी उठू शकायचे. जर रात्री औषध घेतले नाही तर मी दिवसभर उठूच शकत नव्हते. म्हणजे उठून बसवा मला कुणीतरी धरून उठून बसावं लागत होतं. अशी कंडिशन होती माझी. छान खूपच छान. बॅड कंडिशन होती. व्हेरी गुड. छान इम्प्रुव्हमेंट आहे तुमची. असंच हो हो. हा जर्नी चालू ठेवा. आणि तुमच्यात हो. अजून थँक्यू थँक्यू. चालेल चालेल, थँक्यू सर.